निष्ठुर शिक्षिका, अघोरी शिक्षा। विद्या देणारे शिक्षक हे कधी किती निष्ठुर होतील हे काहीही सांगता येत नाही। मेरी बच्ची स्कूल गई शनिवार से मेरे लड़की के तकलीफ ही होते होते बढ़ते बढ़ते आज काल मेरी लड़की खत्म हो गई। वो स्कूल गई, वो लेट हो गया, उसकी वजह से वो लोग पेरेंट्स कराए उठाए बैठे हुए, मेरी लड़की कमजोर, उनको तबीयत ज़्यादा सीरियस हो गया। सब बच्चे को कराए तो सब बच्चे को कम हुआ, हमारे बच्चे के ऊपर ज़्यादा हो गया। रडून रडून या आईचे अश्रू कोरडे झाले। वसईतील सातिवलीतल्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेमध्ये एका शिक्षिकेनं 6वीत शिकणाऱ्या काजल गौंड नावाच्या विद्यार्थिनीला दिलेली शिक्षा तिच्या जीवावर बेतलीये। शाळेत यायला उशीर झाल्यामुळे या शिक्षिकेनं तिला उठाबशा काढायची शिक्षा दिली। 1-2 नव्हे तर पाठीवर बॅग घेऊन या चिमुरडीनं चक्क 100 उठाबशा काढल्या आणि यानंतर तिच्या पाठीत जबरदस्त वेदना होऊ लागल्या। या वेदना असह्य झाल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। आता मुलीची डेथ झाली, कोण जिम्मेदार आहे? आता बघा, आता काही आता ह्या गोष्टी तर जोपर्यंत आपल्याला मेडिकली रिपोर्ट्स काय येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पण काय सांगता येणार नाहीये काय आहे काय नाही, आणि त्या गोष्टीवरतीच आपल्याला नक्की माहीत पडेल। आणि डॉक्टरांशी वगैरे बोलला तर त्या गोष्टीची आपल्या शहानिशा करता येईल किंवा कशामुळे झालं आणि कशामुळे नाही झालं। सूचना विद्यार्थी सुरक्षेच्या सूचना तर नेहमीच शाळांना दिल्या जातात। तशा पद्धतीच्या पत्र आम्ही काढतो। विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच काळजी घेतली पाहिजे आणि RTEमध्ये 2009मध्ये अशी तरतूद आहे की विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करणं हा कायद्याने गुन्हा आहे। मात्र तिची तब्येत अधिकच बिघडल्यानं तिला जे रुग्णालयात नेण्यात आलं। शिक्षिकेच्या या क्रूर शिक्षेमुळे मुलीच्या प्रकृतीनं उपचारांना साथ दिली नाही आणि राष्ट्रीय बालदिनीच तिनं अखेरचा श्वास घेतला। या प्रकरणी शाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर आता सवाल उपस्थित होत आहेत। तर ती 10-15 मिनिट उशिरा शाळेमध्ये आल्यानंतर तिकडे शिक्षकांनी तिला बॅग घेऊन 100 उठबशा काढायला लावल्या, त्यामुळे ती मुलगी आजारी पडली। प्रथमतः तिला आस्था हॉस्पिटल फादरवाडी इथे तिला भरती करण्यात आलं। तर ते शाळेचं प्राथमिक कर्तव्य होतं की MLC दाखल करायला पाहिजे होती, पण ते शाळेने केलं नाही। तर माझा स्पष्ट आरोप आहे कुठेतरी शाळेने त्या आस्था हॉस्पिटलवर काहीतरी देवाणघेवाण केली असेल म्हणून आस्था हॉस्पिटलने तिथे MLC दाखल केली नाही। त्यानंतर त्या मुलीची प्रकृती गंभीर झाली, त्यानंतर तिला विजयलक्ष्मी हॉस्पिटल नालासोपारा येथे दाखल करण्यात आलं। एक दुर्दैव असं की त्या मुलगी उपचारादरम्यान तिचा अंत झाला। मुळातच मुलांना अशी अघोरी शिक्षा देण्याचे अधिकार शिक्षकांना कोणी दिलेत? जर शिक्षा दिल्यानंतर मुलांना त्रास होत असेल तर शाळा प्रशासनानं तिच्या पालकांना या शिक्षेबद्दल माहिती का दिली नाही? शाळेतील CCTV फुटेज डिलीट का करण्यात आलं? आणि मुलांना अशी अघोरी शिक्षा देणारी शिक्षिका अद्याप मोकाट का? पोलीस आणि स्थानिक प्रशासन या शाळेवर नेमकी काय कारवाई करणार याकडेही आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। मात्र एका शिक्षिकेनं केलेल्या एका शिक्षेमुळे एका कुटुंबाचं स्वप्न आणि एका चिमुरडीची आज माती झाली इतकं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी।